नमस्कार, सुवर्ण मेजवानी ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे। हो, ही अळूवडीची भाजीच आहे। आपण नेहमी अळूवडी खात असतो, पण अळूवडीची भाजी तुम्ही खाल्ली आहे का? तर नाही ना। आणि जर खाल्ली असेल, तुमच्याकडे जर बनत असेल, तर त्या रेसिपीला नाव काय ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे अशी भाजी बनवत नसतील, तर मग ही भाजी नक्की ट्राय करून बघा, खूपच छान लागते। कारण ज्या वेळेस आपल्याकडे भाजीचा पर्याय उपलब्ध नसतो आणि जर का तुमच्याकडे अळूवडी अशी पानं वगैरे असतील आणि जर का ती पानं तुम्हाला वाटत असेल का फक्त नुसती अळूवडी बनवून काय करायचं, तर मग नक्की ही रेसिपी अशी ट्राय करून बघा। तर इथे मी 2 जुडी अळूची पानं घेतलेली आहेत। पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित असं कोरड्या कपड्याने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहेत। आणि पानं पुसून झाल्यानंतर त्याला ते मागची जी पानावरची जी जाड जाड देठं असतात त्याच्या त्या शिरा काढून घ्यायचे चाकूच्या सहाय्याने हळूहळू आणि व्यवस्थित असं लाटण्याच्या सहाय्याने असं लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या शिरामुळे आपल्याला खाचखाच सुटणार नाही आणि असं घशामध्ये आपल्याला खवखवणार देखील नाही। तर इथे मी त्यासाठी लागणारं वाटण तयार करत आहे। तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि काही लसूण घेतलेले आहेत। तर इथे मी ती व्यवस्थित असं वाटून घेणार आहे। वाटून झाल्यानंतर आपण त्याला अगोदर त्यासाठी लागणारं बॅटर तयार करणार आहोत। तर इथे मी 1 मोठा कप बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आता त्या पिठामध्ये मी टाकून देत आहे 1 चमचा मोठा, म्हणजे आपला जो पोहे खायचा जो चमचा असतो, छोटा चमचा नाही, जो म्हणजे छोटा स्पून नाही, तो थोडा मोठा घ्यायचा आहे आणि तो स्पून मोठा भरून आपल्याला त्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे। आता इथे मी काही हिंग घेतलेला आहे, अजवाईन घेतलेली आहे, बडीशेप आणि जिऱ्याची पूड घेतलेली आहे, त्याचबरोबर थोडीशी आपली हळद पावडर ती घेतलेली आहे, काही गूळ घेतलेला आहे आणि तीळ देखील घेतलेली आहे। हे सगळं जिन्नस आपण त्यामध्ये टाकून द्यायचं आहे। बघा, तुम्ही या पद्धतीने जर का तुम्ही अळूवडी बनवली तर आपली अळूवडी जसं आपण बाहेर खातो, जसं हॉटेल स्टाईल सेम टू सेम तशी बनेल। आणि काही चिंचेचा कोळ होता तो मी यामध्ये टाकून दिलेला आहे। चिंचेचा कोळ म्हणजे आपण चिंचेचं पाणी करून घ्यायचं आहे, भिजत ठेवायचं आहे, 5 मिनिटात देखील तयार होईल आपण जर गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलं तर। आणि त्याला व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे आणि त्याचा कोळ तयार करायचा आहे। तर इथे मी जी आपलं पीठ तयार करत होते ते तयार झालेलं आहे आणि आता आपण एका चाळणीला व्यवस्थित असं तेल लावून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण अळूवडी वाफवणार आहोत। ही भाजी माझी मम्मी लहानपणी करायची, जेव्हा काहीही भाजी नसायची, कारण फ्राय करून तर आपण ही अळूवडी नेहमी खातच असतो, पण जर का अशी भाजी बनवून खाल्ली तर खूपच छान लागते। तर तुम्ही देखील नक्की ही भाजी ट्राय करून बघा। तर आता इथे मी 1 मोठं पान घेतलेलं आहे अळूवडीचं, त्याला व्यवस्थित असं पातळ असं पीठ लावून घेणार आहे मी त्यावरती। खूप जास्त घट्ट असं पीठ मळायचं नाही आहे आणि खूपच असं जास्त त्याच्यावरती पिठाचं लेपण हे करायचं नाही आहे, ते व्यवस्थित असं बॅलन्समध्ये करायचं आहे। आणि मग आपण जेव्हा पीठ लावतो पानांना, तेव्हा हा उलटा भाग घ्यायचा आहे, मागचा भाग घ्यायचा आहे पानाचा, पुढचा भाग हा बिलकुल घ्यायचा नाही आहे। आता आपण हे जे पान ठेवणार आहोत ते उलटं ठेवायचं आहे। पहिलं शिद्या दिशेने म्हणजे शिद्या डायरेक्शनने ठेवायचं आहे आणि दुसरं हे उलट्या डायरेक्शनने ठेवायचं आहे। आता इथे मी 3 पानांचं इथे अळूवडीचा हा रोल इथे बनवून घेणार आहे। बघू शकता आपण इथे मी 3रं पान जे होतं लावलेलं त्याचं व्यवस्थित असं रोल करून घेत आहे। तर तुम्ही कशी रोल करता तसंच तुम्ही करायचं आहे, जर तुम्हाला हे जमत नसेल तर। आणि व्यवस्थित त्याला देखील आपण रोल करत करत असताना त्याला देखील व्यवस्थित असं ते पीठ असं लावत जायचं आहे। खरंच सांगते, आपली ही अळूवडी एकदम म्हणजे आपण जी बाहेर खातो सेम त्या पद्धतीने तयार होते। तर इथे मी या अळूवडीला कट करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने इथे मी हे रोल कट करून वाफवून घेणार आहे। एका चाळणीमध्ये मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यावरती मी चाळणी ठेवून एक झाकण झाकून देत आहे। जोपर्यंत आपली अळूवडी ही वाफवून होईल तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे, जो की आपण ज्याच्याने भाजी बनवणार आहोत। तर इथे मी 1 कांदा उभ्या स्लाईसमध्ये चिरून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित असा कांदा असा परतून घेणार आहे मी। साध्या भाषेत म्हणायला गेलं तर इथे मी 1 वाटण तयार करणार आहे, जे की आपल्याला इथे भाजीसाठी लागणार आहे। तर इथे मी कांदा व्यवस्थित असा लालसर असा भाजून घेणार आहे तव्यावरती। तुम्ही डायरेक्ट एक चाळणी भेटते जी की आपण त्याच्यावर कांदा भाजत असतो, ती देखील घेऊ शकता। तर इथे मी कांदा व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे, तो आता आपण इथे काढून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये आता आपण 1 खोबरं टाकलेलं आहे, थोडंसं खोबरं असं मी इथे लांब लांब कापामध्ये असं चिरून घेतलेलं आहे, तुम्ही किसून देखील टाकू शकता। ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचे। त्यानंतर आपली जी फुटाण्याची डाळ असते ती देखील व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आणि काही कोथिंबिरीच्या आपल्या ज्या
दांड्या असतात, आपण कोथिंबीर वगैरे अशी साफ करून जे काढत असतो त्या वाटणमध्ये टाकून त्याचं वाटण तयार करायचं आहे. आता एकीकडे मी पातेली ठेवलेली आहे गॅसवरती, त्यामध्ये मी 2 ते 3 पडी असं तेल टाकून देत आहे. आपल्या एकीकडे ज्या आपल्या अळूवडी वाफायला ठेवल्या होत्या त्या देखील वाफून झालेल्या आहेत. आता तेलामध्ये मी इथे कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर त्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे आणि वाटण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी मसाला टाकत आहे, तो म्हणजे फक्त आणि फक्त आगरी मसाला टाकत आहे आणि थोडीशी हळद पावडर टाकलेली आहे. आता अगदी 2 मिनिटांसाठी आपण हे जे मसाले टाकलेले आहेत, म्हणजे जो काही आगरी मसाला टाकलेला आहे तो परतून घ्यायचा आहे त्या वाटणमध्ये. आता आपलं इथे मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये इच्छिक आपल्याला जेवढा पातळ रस्सा हवा आहे तेवढं आपण इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 ते 2 ग्लासपर्यंत इथे पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला वाटत असेल तर खूपच पातळ होईल हा सार, तर नाही, त्यामध्ये आपण अगोदरच त्यामध्ये फुटाण्याची डाळ देखील घातलेली आहे, तर आपली थिकनेस व्यवस्थित येईल ते भाजीला. तर चवीनुसार मीठ टाकून दुसऱ्या गॅसवरती मी ही जी आपली भाजीचा रस्सा होता तो ठेवून दिलेला आहे. आता आपण जी अळूवडी आहे ती कट करून घेत आहोत आणि 1 पळी तेल टाकून झाल्यावर तव्यावरती त्यामध्ये आपण या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. या आपल्या ज्या अळूवडी आहेत त्या खूपच डीप फ्राय इथे आपल्याला करायच्या नाही आहेत. आता एकाच पडीमध्ये मी सगळ्या अळूवडी या व्यवस्थित अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत तव्यावरती. आता त्यावरतीच मी एक भाकर देखील तयार करून घेत आहे. तर बघू शकता आपण इथे मी बाजरीची भाकर तयार करत आहे. बाजरीची भाकर खूपच छान लागते. तुम्ही देखील नक्की या पद्धतीने हा बेत बनवून बघा. तुमच्याकडे जर का भाजी नसेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा, खूपच छान लागते. अळूवडी तर आपण नुसती खातच असतो, पण नक्की एकदा या पद्धतीने खाऊन बघा. आता इथे आपली भाकर देखील तयार झालेली आहे. इथे मी बाजरीची भाकर बनवलेली आहे. तर त्यासाठी लागणारा जो आपला रस्सा होता, भाजीचा रस्सा, तो व्यवस्थित अजून परत मी एकदा गरम करून घेत आहे आणि थोडीशी कोथिंबीर त्यामध्ये मी चिरून घातलेली आहे. आता आपण या पद्धतीने थाळी बनवून घ्यायची आहे. पहिले डिशमध्ये अळूवडी ठेवायची आहे आणि मग त्यानंतर त्यामध्ये आपण जो भाजीचा रस्सा बनवलेला आहे तो टाकून द्यायचा आहे. तुम्ही बघतच असाल किती सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली आणि जर तुमच्याकडे जर बनवत असेल तर तिला नाव काय, तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर का आवडली असेल माझी ही रेसिपी तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.